महायुतीच्या समन्वय पत्रकार परिषदेनंतर आज महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। परभणी शहरातील रेणुका मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या मेळाव्यामध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांचे पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्ते यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व पक्षांनी एकत्रित येत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे असं ठरवण्यात आलं। भाजपा परभणी जिल्हा समन्वयक आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मागील 10 वर्षाच्या कार्यकाळातील जनसामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजनांमुळे तिसऱ्या वेळी सुद्धा माननीय नरेंद्र मोदीजी यांनाच पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारत देश उत्सुक असून यामध्ये परभणी जिल्हा देखील मागे राहणार नसल्याचे सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी तन्मनाने ही महायुती स्वीकारलेली असून कोणताही घटक पक्षाचा महायुतीने दिलेला उमेदवार विजयी करण्याचा दृढ विश्वास या निमित्ताने बोलून दाखवला। राजेश विटेकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास दाखवत अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे महायुतीमध्ये मोठ्या विश्वासाने सामील झाले असून येणाऱ्या काळात तरुणांसोबत घेऊन लोकसभेतील उमेदवारास निवडून आणण्याचे यावेळी सांगितले। यावेळी मोठ्या संख्येने सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।